देखिए, सबसे पहले तो आज मैं आप सबका स्वागत करूंगी उत्तर भारतीय प्रकोष्ठ की तरफ से। आज उत्तर भारतीय जो हमारा प्रकोष्ठ है उसकी तरफ से आज यहाँ पे कार्यक्रम आयोजित किया है। जिला के पदाधिकारियों को जो है वो यहाँ पे पद की नियुक्ति, तालुका के पदाधिकारी की पद की नियुक्ति के लिए आज इस प्रकोष्ठ के अध्यक्ष अवनीश सिंह साहब ने यहाँ पे कार्यक्रम का आयोजन किया है। और जो आपने सवाल मुझसे पूछा, मैं उसके ऊपर ये कहना चाहती हूँ कि मुंबई एक ऐसा शहर है, मैंने मेरे भाषण में भी कहा, अगर आपने सुना होगा तो, कि जो भी मुंबई में आया है मुंबई ने उसे अपनाया है और वो भी मुंबई का बन के रह गया है। तो मुंबई सबको अपनाती है, सबको प्यार देती है। उसी तरह से कांग्रेस भी सबको अपनाती है, सबको प्यार देने का काम करती है, सबका साथ देने का काम करती है। कांग्रेस पार्टी ने बिल्कुल आपके मत से मैं सहमत हूँ कि चाहे विरोधी पक्ष नेता मुंबई महानगर पालिका हो, चाहे महापौर हो, चाहे मंत्री पद देने की बात हो, या चाहे मुंबई कांग्रेस का अध्यक्ष पद देने की बात हो, कांग्रेस पार्टी ने हमेशा ही उत्तर भारतीयों को बहुत सारा प्रतिनिधित्व दिया है। आने वाले दिनों में भी मिलेगा प्रतिनिधित्व। लेकिन जैसे आपने कहा कि कुछ लोग छोड़ के चले गए, तो ऐसा कोई नहीं कि उत्तर भारतीय चले गए, बहुत सारे लोग पार्टी में से चले जाते हैं। अब क्यों जाते हैं? क्योंकि एक नहीं दो पार्टियां महाराष्ट्र में टूटी। अभी भी कुछ लोग जो है वो लोगों को लेने का, इस पार्टी से उस पार्टी में लेने का काम कर रहे हो। किस लिए जा रहे हैं उसका भी मैंने जिक्र किया। कुछ लोग डर के लिए जा रहे हैं क्योंकि ईडी, सीबीआई, इनकम टैक्स का बड़ा सा एक जाल यहाँ बिछाया जा रहा है, और जो स्वायत्त यंत्रणा है उसका इस्तेमाल डराने के लिए किया जा रहा है। एक ये भी कारण है। कुछ लोग स्वार्थ के लिए जा रहे हैं, क्योंकि आजकल हम देख रहे हैं मुंबई महानगर पालिका का फंड की, अगर आप लोग थोड़ा पढ़ाई करके आओगे तो आपको पता चल जाएगा कि मुंबई महानगर पालिका का फंड विरोधी पक्ष में जो रहता है उसको नहीं मिलता है। चाहे वो एमएलए रहे, चाहे वो सांसद चुन के आए, खासदार चुन के आए, उनको नहीं मिलता है। लेकिन अगर आप किसी पार्टी के शाखा प्रमुख बन जाओगे तो आपको 2 करोड़ रुपए का फंड मिल जाता है। तो स्वाभाविक सी बात है, कुछ लोग स्वार्थ के लिए चले गए। तो ऐसे जो गए हैं, मैंने जैसे अभी भी थोड़ी देर पहले कहा, जो गए हैं वो गए हैं, लेकिन पार्टी के साथ जो वफादार से खड़ा रहा है वो पार्टी का कार्यकर्ता है। और यही कार्यकर्ता पार्टी को आगे बढ़ाने का काम करता है, यही पार्टी कार्यकर्ता पार्टी को मजबूती देने का काम करता है। तो मैं ये समझती हूँ कि अभी बहुत सारे नए जवान लोगों को आज हमने पद दिया है। एक नया लीडरशिप डेवलप होने का अभी जो है वो प्रक्रिया शुरू हो गई है। तो आने वाले दिनों में और मौके मिलेंगे, मुंबई महानगर पालिका के टिकटों में मौके मिलेंगे, उसके बाद भी मौके मिलेंगे। पार्टी बिल्कुल चाहेगी, जैसा मैंने कहा कि हम देश के संविधान में यकीन करते हैं और हम संविधान के माध्यम से, जैसे मैंने कहा कि हर किसी को, बाबा साहब ने जो संविधान दिया है, हर किसी को रोजी रोटी कमाने का अधिकार, रहने का अधिकार दिया है, तो उसका हम सम्मान करते हैं। तो लोग यहाँ पे अपनी रोजी रोटी बसर करने के लिए यहाँ पे आए हैं। लेकिन मैंने ये भी कहा कि कॉन्स्टिट्यूशन के अनुसार कहीं भी कोई जा सकता है, लेकिन किसी को किसी के मारने का अधिकार नहीं है। तो ऐसा कोई कोशिश होगी तो उसके खिलाफ कांग्रेस पार्टी लड़ेगी। और छोटा व्यापारी रहे, छोटा जो कैसा मैंने कहा कि कोई ठेला वाला रहे, चाहे कोई चाय का बेचने वाला रहे, चाहे जैसा मैंने कहा कि बाकी सब्जी वाला है, फल फ्रूट वाला है, ये समोसा वड़ा पाव वाला है, इनके सपोर्ट में कांग्रेस पार्टी खड़ी रहेगी। क्योंकि ये बिजनेस सेटअप करने के लिए उनको बहुत मेहनत करनी पड़ती है। कितनी बार उनको महानगर पालिका की कार्रवाई होती है, जबकि यूपीए सरकार ने जो है वो हॉकर्स के लिए पॉलिसी की थी। हमने बीच में आयुक्त से जाके मुंबई महानगर पालिका के मीटिंग की थी कि भैया इनके लिए हॉकर जोन बनाया जाए, इनके लिए एक व्यवस्था की जाए। आप जितना एक बड़े व्यापारी के लिए हाथ पसार के उसके लिए रेड कारपेट तैयार करते हैं, उस तरह से गरीब व्यापारी के लिए, गरीब आदमी के लिए क्यों नहीं होता? जो आदमी इतना मेहनत करता है, जितना बिजनेस के लिए करता है, इस देश के आर्थिक नीति को बढ़ाने के लिए मदद करता है, उसके लिए भी सोचना चाहिए। आज जिसका मैंने जिक्र किया कि जैसे सहारा स्टार का होटल अभी किसी को गया है, सहारा की 9 प्रॉपर्टी किसी इंसान को गई है, मुंबई की मैक्सिमम लैंड जिस इंसान के पास गई है, एयरपोर्ट के बाजू वाला एयरपोर्ट तो गए हैं, एयरपोर्ट के बाजू वाली एयर इंडिया की कॉलोनी भी गई है। तो अदानी के बारे में सोचिए, उनको तो सब 10% रेट पे जमीन दी जाती है, उनका कर्जा भी माफ किया जाता है। तो इस देश में सिर्फ अदानी नहीं है, इस देश में छोटे छोटे व्यापारी भी है, जो ठेला लगाते हैं, जो हॉकर्स का काम करते हैं, उनको भी सुरक्षित कीजिए। ये हमारा आज का कहना है। तो उस तरह से हम उत्तर भारतीय समाज के साथ भी खड़े हैं और बिल्कुल मुंबई करके सबके साथ खड़े हैं। बिल्कुल हम उनको बिल्कुल जैसा मौका मिलना चाहिए वो मौका बिल्कुल मिलेगा, बिल्कुल सम्मान मिलेगा। आज मैंने यहाँ खड़े रह के वही कहा कि कांग्रेस पार्टी सबको साथ में लेके जाने में यकीन करती है। कांग्रेस की अध्यक्षा करके मैं आप सबका स्वागत करती हूँ। आप सबको परिवार का सदस्य बना के आप सबको आपकी बिल्कुल एक जो आपके इसके हिसाब से आपको पोस्ट भी मिलेगी, पार्टी में, संगठन में भी मौका मिलेगा और आने वाले दिनों में इलेक्शन में भी मौका मिलेगा। धन्यवाद। अभी मैं मराठी झालं हिंदी झालं काही काँग्रेसमधून अनेक नेते इतर पक्षामध्ये गेलेले, कार्यकर्ते देखील गेलेले आहेत। आज असं वाटतं की
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज सर्वप्रथम मला धन्यवाद द्यायचे आहेत की उत्तर भारतीय प्रकोष्ठचे आमचे अध्यक्ष अवनीश सिंगजी यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केले, ज्याच्यामध्ये आम्ही जिल्हा आणि तालुका लेवलच्या पदाधिकाऱ्यांना आज आम्ही पदभाराचा जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्यांना आज पदसुद्धा देण्याचं काम केलेलं आहे. जो प्रश्न तुम्ही विचारला मी मगाशी सुद्धा उत्तर देताना आणि भाषणामध्ये सुद्धा उल्लेख केला, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मी नेहमी मुंबईमध्ये असं म्हणते की मुंबईमध्ये जो आला त्याला मुंबईने आपलं केलं आणि तो मुंबईचा झाला. मुंबईने प्रत्येकाला प्रेम दिलं आणि हेच मुंबईचं वेगळं पण मुंबईला जे आहे ते इतर भागापेक्षा वेगळं करून जातं आणि म्हणून जोही मुंबईमध्ये येतो तो मुंबईच्या प्रेमात पडते, मुंबई त्याला आपलंसं करून घालतं. मी हे मगाशी सुद्धा सांगितलं आणि आता पण तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या तऱ्हेने आपण प्रश्न विचारते की काही नेते बिलकुल काँग्रेस पार्टीने जे आहे ते उत्तर भारतीय नेत्यांना खूप मोठं करण्याचं काम केलं, म्हणजे मी सांगितलं महापौर करण्याचं काम केलं, काही लोकांना महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष बनवण्याचं काम केलं, मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं, मंत्री बनवलं, खूप मोठ्या मोठ्या पोस्ट दिला. जे गेले ते गेले, पण मला वाटतं आज जो काँग्रेसचा मुळातला कार्यकर्ता आहे तो मोठ्या संख्येने आपल्यासमोर उपस्थित होता आणि तो काँग्रेसच्या पार्टी जो आहे ते मजबूतीने उभा आहे. आता का जातात हे तर मला तुम्हाला पत्रकारांना सांगायची गरज नाही, कारण मधल्या काळापासून आपण बघतोय की ज्या तऱ्हेने दोन पक्ष फुटले किंवा इतर जे लोक चाललेत. आज मी मगाशी बोलताना बोलले की समजा खासदार असेल किंवा आमदार असेल यांना निधी मिळत नाही तर ते विरोधी पक्षामध्ये असेल, परंतु एका पक्षामध्ये गेल्यानंतर तुम्ही शाखीय प्रमुख जरी झालात किंवा त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला की लगेच तुम्हाला 2 कोटीचा निधी किंवा 4 कोटीचा निधी वितरित करण्यासंदर्भामध्ये बोललं जातं आणि हे दुर्दैवाचं आहे खरं तर, कारण शेवटी हा पैसा जो आहे मुंबई महानगरपालिकेचा हा पैसा मुंबईकरांचा पैसा आहे आणि मुंबईकरांच्या काय सांगू तुम्हाला मी आलेल्या टॅक्समधून पैसा म्हणजे घामाचा आणि कष्टाचा पैसा आहे, तो दुर्दैवाने पार्टी फंड असल्यासारखं त्या ठिकाणी जाते आणि काही लोक स्वार्थासाठी चालले, जसं मी सांगितलं पैशासाठी, तर काही लोक ही जी आहेत ते काही घाबरून पण चाललेत, कारण ईडी CBIचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी घाबरून गेलेले आहेत. आपल्याला सुद्धा माहिती आहे की तिकडे गेल्यानंतर मग क्लोजर रिपोर्ट सुद्धा पुष्कळ लोकांचे येतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या प्रकरणामधून जे गेले ते गेले, पण कार्यकर्ते काँग्रेस पार्टीच्या बरोबर मजबूतीने नवीन नेतृत्व आता निर्माण होते आणि येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण अपेक्षा आहे की अजून चांगलं संघटन त्या ठिकाणी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काँग्रेस जे आहे उत्तर भारताचं बघितलं तर दिल्लीमध्ये पण त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की उत्तर भारताचा दिल्लीमध्ये सुद्धा दबदबा फार मोठ्या प्रमाणात आहेत. विरोधी पक्ष नेते सुद्धा उत्तर भारतातून निवडून आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच काँग्रेस नेहमी उत्तर भारतीयांबरोबर मागील काळामध्ये पण राहिलेले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहील. भ्रष्टाचाराच्या संदर्भात एक अहवाल आला होता, त्यामध्ये असं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कशामध्ये भ्रष्टाचारामध्ये बिलकुल भ्रष्टाचारामध्ये. आता मी सातत्याने प्रत्येक हप्त्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन सांगते की जेव्हापासून महायुतीचं सरकार आलं हे सरकार मस्त आहे, पण मुंबईकर आणि देश म्हणजे महाराष्ट्र मात्र त्या ठिकाणीच आहे. सातत्याने जातीय तणाव त्या ठिकाणी आपण बघतो, धार्मिक राजकारण चाललेलं आहे, पण जे मूलभूत प्रश्न आहे म्हणजे आज ओला दुष्काळ असेल किंवा मुंबई शहरामध्ये आज आपण इथे बसलेलो आहोत, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार. आम्ही सातत्याने सांगतो की 3 वर्ष झाले मुंबईमध्ये या ठिकाणी जे आहेत ते कॉर्पोरेटर नाही आणि अशा वेळेला तुम्ही सगळे टेंडर बघा, सगळे टेंडर करतात, कोणीतरी आधी ठरवून घेतं मंत्रालयामध्ये, त्याच्यानंतर त्याची टेंडर निघतात, काही स्पेसिफिक कंडिशन टाकल्या जातात ज्या पूर्णपणे मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी केल्या जातात की त्या कंडिशन असल्या पाहिजेत की जेणेकरून या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीलाच ते टेंडर मिळालं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं सांगायचं झालं तर म्हणजे पाण्याच्या लाईनीबद्दल मी बोलले, PPच्या बद्दल बोलले, त्या ठिकाणी जमिनीच्या घोटाळ्याबद्दल मी बोललेले आहे, रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत. आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी खड्डे असतील किंवा मान्सूनपूर्व तयारीच्या बाबतीमध्ये असेल, या टेंडरच्या बाबतीत सुद्धा भ्रष्टाचार दिला आणि मधल्या काळामध्ये ईडीच्या कारवाई झाल्या. मग एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. आपल्याला बघितलं पाहिजे की मुंबईच्या सगळ्या प्राईम, आता तर मी सारा स्टार्स हॉटेलचा पण उल्लेख केला, म्हणजे मुंबईच्या सगळ्या प्राईम जमिनी या मुफ्तमध्ये एका व्यक्तीला देण्याचं काम होत आहे आणि एखाद्या छोट्या व्यापाऱ्याला, एखाद्या छोट्या काय म्हणतात त्याला काम करणाऱ्या उद्योग करणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये काहीतरी ज्याला समोर वाटतं की मला काही उद्योग करायचे त्याला काय तुम्ही प्रोत्साहन देता? मी त्याला काहीच प्रोत्साहन देत नाही. ज्या तऱ्हेने तुम्ही एका व्यापारासाठी सगळं त्या ठिकाणी 9 प्रॉपर्ट्या सहाराच्या ग्रुपच्या कोणाला गेल्या देशामधल्या. आज आपण बघतोय की ज्या तऱ्हेने मी मगाशी उल्लेख केला की लडाखमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती जी खनिज आहेत त्याच्यावर कोणाचा डोळा आहे आणि कोणासाठी सरकार हे काम करते की एका सायंटिस्टला तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते सोनमजीना आज आपण बघतोय की त्यांचे मिसेस सातत्याने लोकांना आव्हान करतात. त्यामुळे मला एक सांगायचं आहे की खरं तर तुमच्या फॉरेन पॉलिसी ज्या तुम्ही ज्यांना नावं ठेवताय त्यांना तुम्ही चायनाच्या बाबतीत तुम्ही पण का गेला होता चायनामध्ये? हा प्रश्न आहे ना महत्त्वाचा. देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला चायनाबद्दल बोलतात त्यावेळेला ते आता अमेरिकेची तुमचं काय झालं माहित नाही, अचानक त्याने तुम्ही चायनाला आपण आख दाखवणार होतो. आम्हाला अपेक्षा होती की आपली लढाई कोणाशी आहे नक्की हे ठरवलं पाहिजे, कारण पाकिस्तानला कुठेतरी मदत करण्याचं काम चायनाने पण केलंय. संदर्भात आपण एक पत्रकार परिषद घेऊन आपले जे घोटाळा वगैरे सांगला होता त्यावरती प्रतिक्रिया देताना अमित साहेबांनी आरोप केला की SRE घोटाळ्यामध्ये भाजप नाही तर
अनेक जे नेते आहेत त्यांनी तर सर्व नाही, असं आहे की मी त्यांना प्रश्न विचारते, प्रश्नाचं एकच उत्तर दिलं नाही. दुर्दैवाने मी जे त्यांना प्रश्न विचारले होते की याची चौकशी करणार, मी त्यांना प्रश्न होते विचारले, मी सरकारला प्रश्न विचारले होते की तुमची भूमिका का बदलली, प्रश्न विचारला होता. त्या संदर्भामध्ये मी विविध प्रश्न विचारले होते त्यांना. मी नंतरच्या काळात पण पत्रकार परिषदेत प्रश्न तेच विचारले की बाबा याची तुम्ही चौकशी करणार आहात का न्यायिकपणे. आणि मला एक कळत नाही की आम्ही ज्यावेळी जमिनीचे प्रश्न मांडतो, एखाद्या व्यापाराचे प्रश्न मांडतो, त्यावेळेस जातीचा धर्माचा उल्लेख का केला जातो त्या पत्रकार परिषदेमध्ये. त्या विषयाला उत्तर न देता कुठला तरी वेगळा विषय त्या ठिकाणी काढला जातो. त्याचं उत्तर मी माझ्या ट्विटरमधून तेव्हा दिलं होतं आणि असं पण दिलं होतं की 2009ला कोण होते, आज कोणत्या पक्षात आहेत ते, म्हणजे तुम्ही याच्याबद्दल उल्लेख करता ते कुठल्या पक्षाचे, तुमच्याच पक्षाचे खासदार झालेत. त्यामुळे भाजपाचं कसं आहे, आपण त्यांना एखादा प्रश्न विचारला, मला कळत नाही की अदानीबद्दल प्रश्न विचारला, भाजपाला त्या ठिकाणी जे आहे ते राग येतो. XYZ बद्दल प्रश्न विचारला की भाजपाला लगेच येते. आम्ही देशाच्या पंतप्रधानांनाही प्रश्न का विचारतो, कारण शेवटी हे सगळं जे आहे, हे सगळे ॲसेट्स आहेत हे लोकांचे, आणि लोकांना अधिकार प्रश्न विचारण्याचा, मुंबईकरांना मुंबईबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही आहे का? बिलकुल अधिकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही राज्य सरकारला प्रश्न विचारतो, जेव्हा आम्ही मुंबईच्या आयुक्तांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारतो, त्यावेळी त्यांनी उत्तर द्यावे. मी तर प्रश्न एकदम सोपे विचारले होते. मी काही 4-5 प्रश्न विचारले. एक तर त्या लोकांना रिहॅब करा, त्यांना त्या ठिकाणी जागा द्या, त्यांना रेंट द्या, हा प्रश्न होता. नाही चौकशी करणार, तेवढी भूमिका का बदलली, आणि ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्यांची कारवाई होणार का, हेच प्रश्न विचारले होते. प्रश्नाला बगल न देता प्रश्नांची उत्तर द्या ही माझी इच्छा आहे. वर्षाताई, संजय काय असणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे महाविकास हे बघा माझं एकदम साधं सांगणं आहे की देशाच्या संविधानानुसार प्रत्येक माणसाला अधिकार आहे. बाबासाहेबांच्या देशाने संविधान बनवलं आहे. प्रत्येक माणसाला अधिकार आहे. त्याने कुठं जावं, रोजीरोटी काय करावी, कसं कमवावं हवं, हे प्रत्येकाला अधिकार आहे. आता आपण एक बघता, कोणी गावावरून येतो, कोणी बीडवरून आला असेल, कोणी सातारा महाराष्ट्रातले असेल, कोणी बाजूच्या गावातून आला असेल, कोणी भाषा राज्यामधून आला असेल, प्रत्येकाला अधिकार आहे. आपले पण काही लोक महाराष्ट्राचे इकडे तिकडे जाऊ शकतात, राहू शकतात, वगैरे करू शकतात. प्रत्येकाला देशाच्या संविधानाने अधिकार दिलाय, जाऊ शकतो, आपली रोजीरोटी कमवू शकतो, आपला बसवतीला करू शकतो. कोणाला संविधानाने अधिकार दिलेला नाही की तुम्ही एखाद्या व्यक्तीला फक्त ते आहे म्हणून तुला मारायचं काम करायचं. आणि ज्यावेळेला कोणी असं मारण्याचं काम करेल, आम्ही काँग्रेस म्हणून त्याचा विरोध करू. कारण शेवटी छोट्या माणसाला, एका छोट्या व्यापाराला, एका छोट्या काय म्हणतात काय म्हणतात टपरी असते, किंवा जे ठेलीवाला आहे, त्याला मारण्यामध्ये काय आहे, जरी समोसे पाडणं किंवा त्याला मारणं, हे मला नाही वाटत की देशाच्या संविधानाला अभिप्रेत आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला कोणी असं करेल त्याच्या आम्ही विरोधात भूमिका मांडू, मग कुठलाही पक्ष असेल. विधानसभा निवडणुकीमध्ये आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकमेकांमध्ये चर्चा सुरू आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग असेल, हे बघा त्यांची आघाडी कोणावर होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, ते त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. काँग्रेस पार्टीची भूमिका मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो संविधानाला मानेल, जो संविधानानुसार वागेल त्याच्यावर आम्ही आघाडी करू. आम्ही माझी भूमिका सांगितलेली स्पष्टपणे. जर कोणी असं आहे की हा प्रश्न माझ्या लेवलचा नाही, कारण आमच्या पक्षामध्ये निर्णय वरून होत असतात, ते पण माझी भूमिका एक स्पष्ट मी सांगितलेली आहे की या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून जे विचार करतात, कोणाला कोणावरती हात उचलण्याचा अधिकार नाही, तो देशाचा अधिकार दिलेला नाहीये. कायद्याने काय म्हणतात त्याला, कायद्याची व्यवस्था पण केलेलं आहे. कायद्यानुसार हे राज्य चालतं आणि कायद्यानुसारच चाललं पाहिजे. कोणत्या एका संघटनेला किंवा त्या पक्षाला अधिकार नाही, असं माझं धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.